रामकृष्ण हरी. मस्त अशी गावरान मटकी रस्सा भाजीसाठी एका कढईमध्ये एक 5-6 खोबऱ्याचे तुकडे थोडंसं तेल टाकून लालसर भाजून घेतले. त्यानंतर कांदा, थोडासा टोमॅटो आणि आल्याचा तुकडा, त्यामध्ये भरपूर लसूण आणि कोथिंबीर घालूनही छान असं परतून घेतलं. हे थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याची पेस्ट तयार करून घेतली. त्यानंतर एका कढईमध्ये तेल घालून घेतलं 1 चमचाभर. त्यामध्ये 2-4 कढीपत्त्याची पानं, जिरी, मोहरी घालून घेतली. त्यानंतर ही सर्व पेस्ट घालून घेतली आणि पेस्ट घातल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद 1 चमचा, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, लाल मिरची पावडर, धने पावडर हे सर्व मसाले घालून छान असं परतून घेतलं. त्याला तेल सुटेपर्यंत परतलं. त्यानंतर मटकी घालून घेतली आणि थोडीशी परतून त्यामध्ये गरम पाणी ओतून घेतलं. एकदम छान आणि झणझणीत अशी झाली आपली मटकी रस्सा भाजी तयार.